सायखेडा या गावी सोनपेठ आणि गंगाखेड या मार्गावर असणाऱ्या या गावच्या लोकांचे असं म्हणणं आहे की गावापासून 3 किलोमीटर चलत आल्यानंतर निवारा नाही, बस थांबा नाही. याच गोष्टीच्या उठावात प्रामुख्याने युवराज भैया गणसे आपले या ठिकाणी आहेत. गणसे साहेब, आपला जो मुद्दा आहे की आम्हाला या ठिकाणी विनंती बस थांबा द्यावा, हा विनंती बस थांबा आपण गेल्या काही काळापासून प्रशासकीय वर्गामध्ये मागणी केला, पण अजूनही मिळालं नाही. यानंतर आपण याच माध्यमातून कुणाकडे अशी प्रामुख्याने मागणी करावी? प्रामुख्यानं आता जिल्ह्याचे आपले खासदार साहेब बंदोबस्त त्यांना मी एक पहिल्यांदा विनंती करतो की एक त्या गोरगरीब जनतेचं काहीतरी तुम्ही येत आल्याच्या नंतर त्यांना थारा द्यावं बस स्टॉपचा. आणि लाडके आमचे आमदार साहेब आहेत विटेकर साहेब, त्यांना पण विनंती किंवा तुम्ही लक्ष देऊन दोघांपैकी एकाने बी कुणीतरी लक्ष देऊन आमच्या बस स्टॉपची सोय करून द्यावी. आणि राहिला प्रश्न हा रस्त्याचा, हा रस्ता थोडा बोगस आहे. याच्यावर काय लेअर फक्त पहिलं दगडच टाकला, परत त्याच्यावर थोडं नॉर्मल भिंती टाकून काहीच केलं नाही, त्याला डबई नाही कुठलं काहीच नाही. आता ते कसा प्रकारे करायलेत ते आणखी कुणालाच काही माहिती नाही. तर आमची एक विनंती किंवा तो रस्ता एक जरा चांगला करून द्यावा 3 किलोमीटरचा गावापर्यंतचा. या ठिकाणी योगेश भाई गणसेचं असं म्हणणं आहे की आम्हाला लोकप्रतिनिधींनी जे आहे कुठंतरी या गोष्टीचा वेग वाढवून आम्हाला शासन दरबारातून या ठिकाणी थांबा द्यावा. तसं नसेल तर तुमच्या एखाद्या फंडातून आम्हाला या ठिकाणी निवारायचं साधन म्हणून उपलब्ध करून द्यावा अशी यांनी एक मागणी केली आहे. आणि अजून याच माध्यमातून त्यांनी जो या ठिकाणाहून त्यांच्या गावातला जो जाणारा रस्ता आहे तो सध्या प्रोग्रेसमध्ये आहे, म्हणजे चालू कामामध्ये आहे. पण चालू कामामध्ये असताना कुठेतरी त्या कामाचा दर्जा ढासळू नये, दर्जा चांगला राहावा आणि काम चांगलं व्हावं म्हणून त्यांनी या माध्यमातून एक संधी दिली आहे शासनाला किंवा गुत्तेदाराला किंवा काम चांगलं व्हावं. तसं पाहता हा रोड जो आता होतोय हा रोड त्यांना पूर्ववत असं पायी यायचं म्हणलं तर खड्डे खुड्डे होते, रस्ता चांगला नव्हता, वाहनही जात नव्हते आणि येतही नव्हते. मोटरसायकलवाल्यांना तर खूप मनकेचे आजारही झालेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता जो सध्या स्थितीला जो प्रोग्रेसमध्ये रस्ता आहे या रस्त्याला कुठेही बीबीएम नाहीये, हॉटमिक्स नाहीये किंवा कुठले लेअरचं चांगलं अजून प्रमाणाचं काम या ठिकाणी आपला झालेलं पाहत नाहीये. पण असो, कारण हा सध्या रस्ता चालू जो आहे तो प्रोग्रेसमधला आहे. प्रोग्रेसच्या रस्त्याला आपला अजून कुठं काही नाव ठेवायला वाव नसते. पण यांची जी मागणी आहे विनंती थांब्याची, या विनंती थांब्याच्या मागणीला कुठंतरी प्रशासकीय वर्गानं आणि लोकप्रतिनिधींना कुठंतरी एक